नमस्कार. 365 दिवसाच्या या व्याख्यानमालेमध्ये आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेच्या आजच्या भागामध्ये राष्ट्र उभारणी अंतर्गत एक महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आहे मतदान प्रक्रिया आणि त्यामधला आपला सहभाग. आपण राष्ट्रभक्तीच्या नावाखाली किंवा राष्ट्रभक्ती म्हणजे बॉर्डरवर जाऊन या ठिकाणी युनिफॉर्म घालून आपण उभं राहायचं म्हणजेच राष्ट्रभक्ती असं नसून तुमची जी असणारी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडणं हा देखील एक महत्वाचा रोल असू शकतो. हे आपण आजच्या या 46व्या भागामध्ये बघणार आहोत. हे लक्षात घ्या. आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हा अधिकार आहेच, पण अधिकार आहे त्याचबरोबर ते कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे. मुळातच आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या पदाला कोणत्या कामासाठी मतदान करतोय. इथं उपलब्ध असणाऱ्यांपैकी सगळ्यांसाठी प्रश्न, ज्यांचं ज्यांचं मतदान ओळखपत्र आहे त्यांनी हँड रेस करा. ज्यांचं मतदान ओळखपत्र आहे. बघा, म्हणजे इथं उपस्थित असणाऱ्या 50%च्याकडे मतदान ओळखपत्र नाही का तुम्हाला रिस्पॉन्सच द्यायचा नाही कशावर, असं काही आहे? रिॲक्शन क्लिअर करा. मतदान ओळखपत्र असणं आणि बऱ्याच लोकांचं मी बघतो की एक शासकीय ओळखपत्र मिळतं म्हणून ते मतदान ओळखपत्र काढून ठेवलं जातं. हा विषय यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या की सुट्टीच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, कॉर्पोरेट ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस, आणि मग त्या दिवशी ट्रिप बघायच्या त्या भरपूर प्लॅन केल्या जातात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बीचेस फुल होतात, हिल स्टेशन फुल होतात. हे काय लक्षण आहे हे समजून घ्या त्याच्यामध्ये. किंवा आजही आपण बऱ्याच वेळेला बघतो, लक्षात घ्या की 50%, 55%, 70% मतदानापर्यंत आपण जातो. म्हणजे असं होत नाहीये की 100% मतदान झालं, हे लक्षात घ्या. काय कारण असेल याचं? तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे, आणि ही व्यवस्था अशीच आहे, बदलणार नाही. हे सगळे या ठिकाणी साटलोट करतायत, तिथं आपल्या मतांची काहीच किंमत नाही. हा एक भाग आहे. आणि दुसरं असं वाटतं की माझं काहीच अडत नाही, माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर चालतायत तर मी मतदानासाठी कशाला जाऊ. हा एक भाग असतो. हा त्यांचा विचार आहे की ज्यांना मतदान करायचंच नाही किंवा जे करत नाहीत त्यांच्यासाठी. त्याच्याही पेक्षा पुढचं चॅलेंज आहे की जे मतदान करतायत पण ते करत असताना थॉट प्रोसेस काय असते, म्हणजे कोणत्या व्यक्तीला आपण कशासाठी मतदान करतो हे आपल्याला माहित असतं का? म्हणजे मला फक्त चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाकलं तर बरं पडेल, मला या ठिकाणी समजून घेईल की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणारे रस्ते, सांडपाणी आणि लाईट व्यवस्था यासाठी कुणाला मतदान करता. चॅटबॉक्स मध्ये अगदीच थोडक्यात, जास्त वेळ घेऊ नका. रस्ते, सांडपाणी आणि लाईट यासाठी कुणाला मतदान करता, म्हणजे पद, आमदार, खासदार, नगरसेवक अशा पद्धतीने. ग्रामपंचायत हद्द असेल तर ग्रामपंचायत सदस्य, असं कुणाला मतदान करता. सांडपाणी, लाईट आणि रस्ते यासाठी कुणाला मतदान करता. सरपंचांना मतदान करतो आपण. बरं, ठीक आहे, नगरसेवकांना करतो. ठीक. आपल्या राज्यामध्ये असणारे राज्य काय म्हणतो, महामार्ग, शैक्षणिक व्यवस्था यासाठी कुणाला मतदान करतात. बघा, हे प्रश्न कदाचित तुम्हाला असं वाटेल की सर हे प्रश्न आम्हाला काही, एक तर तुम्ही म्हणाल की सर नागरिक शास्त्रामध्ये आपण जे बघितलं, वाचलं, नागरिक शास्त्राचं पुस्तकच आपलं फार छोटं आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग ती समज आपल्याला येणं गरजेचं आहे, तो अवेअरनेस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा का मतदान करतो आपण, म्हणजे कोणत्या व्यक्तीला कोणत्या कामासाठी मतदान करतो हे माहीत असणं गरजेचं आहे.
कायदे मंडळ, विधानमंडळ, विधिमंडळ जे म्हटलं जातं ते काय असतं, लोकसभा आणि राज्यसभा काय आहेत, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये या ठिकाणी बजेट मांडलं जातं, कायदे निर्माण केले जातात या ठिकाणी, आणि आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम केलं जातं. राज्याचं या ठिकाणी पूर्ण प्रशासन नियंत्रित ठेवण्याचं काम या विधानमंडळामार्फत केलं जातं. आणि आपल्या स्थानिक पातळीवरच्या गव्हर्नन्ससाठी लोकल सेल्फ गव्हर्नन्स ही यंत्रणा या ठिकाणी अस्तित्वात आहे. आता मी ज्यावेळेला प्रश्न विचारला असा की कोणत्या प्रश्नांसाठी कुणाला मतदान करतो, मग तुम्ही या ठिकाणी शिक्षण व्यवस्था असेल, उद्योग असेल, आपले रोजगार असतील, याचं काम या ठिकाणी कुणाकडे दिलेलं आहे, किंवा या ठिकाणी आपल्या राज्यभरातल्या असणाऱ्या व्यवस्था सार्वजनिक आहेत त्याचे काम कुणाकडे आहे, लोकल लेवलचे जे काही प्रश्न आहेत त्याचं काम कोणाकडे दिलेलं आहे, हा ज्या वेळेला तुम्ही विचार कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या व्यक्तीची काहीतरी जबाबदारी आहे, ज्याला या ठिकाणी आपण निवडून देणार आहोत, ज्याच्यासाठी आपण मतदान करणार आहोत. आता पुढचा प्रश्न, आपण मतदान करत असताना किंवा प्रचार होत असताना ज्या वेळेला उमेदवारी दिली जाते त्यावेळेला एक या ठिकाणी कोणता प्रश्न जास्त डोक्यात घेतला जातो हे जर तुम्ही बघितलं आजही भारतामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीची लोकसंख्या जास्त आहे त्या जातीचा उमेदवार देण्याचा एक प्रघात आहे. लक्षात, असा कोणता नियम नाहीये, पण असा प्रघात आहे का, तर आजही आपण मुद्द्यांपेक्षा धर्म, जात, भावनिक आव्हान, तत्कालीन भांडणं, तत्कालीन द्वेष यासारख्या गोष्टींवर आपण मतदान करतोय. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे अधिकार आपल्याला यासाठी मिळाला की तुम्ही अंकुश ठेवू शकाल, अधिकार यासाठी मिळाला की तुम्ही आपल्याला हवं त्या पद्धतीनं सुविधा विकसित होतील, एक राष्ट्र म्हणून आपण पुढे जाऊ यासाठीचा अधिकार. पण मतदान मात्र करत असताना आपण या ठिकाणी या सगळ्या विषयांवर करतो. विचारवंत ज्या वेळेला या ठिकाणी प्रश्न मांडतात की भारतीय स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य जर बघितलं तर या ठिकाणी अमृत महोत्सवापर्यंत येते किंवा या ठिकाणी 75 पूर्ण करून पुढे आलेलं आहे, पण भारतीय लोकशाही जी आहे ती लोकशाही अजूनही बाल्यावस्थेत आहे असं म्हटलं जातं, ती अजून प्रौढ झालेली नाही असं म्हटलं जातं. कारण का, की प्रश्न याचा अर्थ काय, की मी मतदान आणि मी मतदान केल्यानंतर समोरच्यावर हे लक्षात घ्या. आता हे सगळं घडत असताना त्यावेळेचा आपण विचार करतो ज्या वेळेला नेपाळमधली परिस्थिती बदलली. कुणी बदलली? नेपाळमधली परिस्थिती, जे चित्र आपल्याला दिसतं ते जेनजीनी परिस्थिती बदलली. तिथं झालेल्या अव्यवस्थेचा जो त्रास त्यांना होत होता, त्यांना जे या ठिकाणी जाणवलं की हे कुठंतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे, जेनजी रस्त्यावर उतरला, मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय व्यवस्था उलथून टाकली, आणि बालेन शहा नावाचा एक या ठिकाणी 35 वर्षाचा तरुण तिथपर्यंत या ठिकाणी पोहोचला. तो पहिल्यांदा एका शहराचा, काठमांडू सारख्या शहराचा महापौर असतो, त्याच्यानंतर तो देशाचा पंतप्रधान बनतो. पंतप्रधान बनल्यानंतरचे निर्णय अलीकडचे जर बघितले, काय निर्णय आहेत, तर त्या नायक चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे निर्णय चालू झाले तिथं. लक्षात, म्हणजे कुठेही कार्यालयामध्ये माझा फोटो नको, व्हीआयपी कल्चर पूर्णपणे संपवून टाका. आपल्या या ठिकाणी अधिकाऱ्यांना स्ट्रिक्टली त्यांनी सांगून दिलेलं आहे की आपल्याकडे वेळेवर नाही आला तर निलंबन होईल. ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी करप्शनचे काही ट्रॅक रेकॉर्ड सापडले त्यांच्यावर कारवाई चालू केली. आणि पुढे या ठिकाणी का, त्याच्या हे लक्षात आलं की मला जेनजीनी दिलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करायची असेल तर मला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, आणि या निर्णयाकडे संपूर्ण जगातून वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं हे लक्षात घ्या. आता तो देश छोटा आहे लक्षात, पण अस्मिता हा फार मोठा भाग असतो लक्षात घ्या. राष्ट्रनिर्मिती हा एक मोठा भाग असतो लक्षात घ्या. आणि तुम्हाला काहीच करायची फार आवश्यकता नाही, म्हणजे संघर्षासाठी रस्त्यावर उतरा, याच्या विरोधात आंदोलन करा, हे करा, ते करणाऱ्या व्यासपीठावर तुम्ही जॉईन असाल तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्याकडे एक चुकीचा शब्द आपण म्हणतो, मी नॉन पॉलिटिकल आहे, म्हणजे राजकीय मला अजिबात काही मतं पटत नाहीत, किंवा मी राजकारणापासून दूर आहे, राजकारणाचा माझा काही संबंध नाही, आणि मी या ठिकाणी फक्त झालं का म्यूट? तर राजकारणापासून मी लांब राहतो, मी नॉन पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे, ही सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या पहिल्यांदा. तुम्ही तुमची कुठलीही मतं असू द्या, सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे असू देत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले असू देत, लक्षात, पण तुमची मतं असायलाच हवीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं कारण का, कारण तुमच्या
प्रत्येक गोष्टीला नियंत्रण हे राजकारण करत असतं. तुम्ही टॅक्स किती भरायचा, तुम्हाला शिक्षण कसं मिळणार, तुमच्या प्रॉपर्टीचा टॅक्स काय असणार, तुम्ही जिथं राहताय तिथली सुरक्षा कशी असणार, तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वस्तू कशा असणार, तुम्ही जे खाताय ते खाद्यपदार्थ किती शुद्ध आणि भेसळयुक्त मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी अराजकीय व्यक्ती आपल्याला राजकीय विचारधारा कुठलीही असेल पण ती असायला पाहिजे. येतोय का आवाज माझा? आता येतोय सर, पहिले येत नव्हतं. हा, ठीक आहे. हा, तर मला एक राजकीय विचारधारा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठलीही असू शकते हे लक्षात आहे. एकच मिनिट द्या फक्त, मी करतोय. तर आपल्याला विचार असणं गरजेचं आहे लक्षात, आणि त्यासाठी की भारतीय संविधानाचं प्रिअम्बलचं पहिलं पान फक्त संविधानाच्या दिवशी, संविधान दिन असतो त्यावेळेला या ठिकाणी फक्त वाचलं म्हणजे मी अंगीकृत केलं असं होत नाही, लक्षात घ्या. भारतीय संविधान आपण आपल्याला अंगीकृत करून घेतलेलं आहे, लोकांनी लोकांच्या प्रती अंगीकृत करून घेतलेलं आहे. याचाच अर्थ ही आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. मूलभूत हक्क म्हणत असताना त्याच्यामधली ही महत्वाची जबाबदारी आहे की मला मतदान प्रक्रियेमध्ये स्वतः सहभागी व्हायचं आहे. सहभागी करत असताना प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत. माझं प्राधान्यक्रम काय आहे हे लक्षात आहे त्याच्या पद्धतीनं. म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आजूबाजूची ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी लोक, तुम्ही त्या बातम्या वाचा सगळ्या लक्षात घ्या की इतक्या झाडांच्या कत्तली करून आपल्याला कुंभमेळा पाहिजे का. दोन मतप्रवाह आहेत. काही म्हणतात की झाडं आम्हाला या ठिकाणी नसली तरी चालतील, पाहिजे झाडं परत लावू, आपण एका झाडाच्या बदल्यात 15 झाडं लावू, झाडं वाढतील, काही डेव्हलपमेंट होईल, असा एक मतप्रवाह आहे. आणि काही लोकांचा मतप्रवाह आहे की जी 50 वर्ष, 100 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष वाढलेली झाडं आहेत, ती जी शहरासाठी ऑक्सिजन देत आहेत, तो करून पुन्हा ती छोटी झाडं वाढेपर्यंत शहराचं आरोग्य धोक्यात येईल, त्यासाठी ते करू नका. हे दोघांचे विचार आहेत, पण ते विचार 25,000 कोटी या ठिकाणी, काही 1,000 कोटी रुपये या ठिकाणी या कुंभमेळ्याच्या माध्यमातून खर्च होणार आहे. इतका भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी नाशिकला होणार आहे. त्याचं समर्थन करणारी एक बाजू आहे, आणि दुसऱ्या बाजूला ही बाजू बघायला मिळते की 2,000 कोटी रुपये बजेट खर्चाच्या आपण बऱ्याचशा शाळा ह्या विद्यार्थी संख्या किंवा शिक्षक नाहीत म्हणून बंद करतोय. हे लक्षात, 25,000 फक्त एका इव्हेंटसाठी खर्च करतोय, लक्षात घ्या. पण काहीतरी शिक्षण पाहिजे म्हणणारा वर्ग असला पाहिजे, किंवा या गोष्टी ज्या आता होत आहेत त्या पाहिजेत म्हणणारा वर्ग तुमचं काहीतरी मत असतं हे गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू शकत नाही नाशिक मधली झाडे तोडतायत मला काय फरक पडतोय, किंवा या ठिकाणी आमच्या इथल्या शाळा बंद होत आहेत मला काय फरक पडतोय, मी माझ्या खाजगी शाळेमध्ये जातो, माझे आई वडील मला या ठिकाणी शिकवतात, चांगली गोष्ट आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही चांगलं शिक्षण घ्याल, चांगल्या पद्धतीचे पैसे कमवाल, आणि तुम्ही तुमचं चांगलं घर बांधलं, त्याला अत्यंत सुरक्षित असं गेट बांधलं, आणि त्या गेटवर एक वॉचमन ठेवला तुमच्या पैशातून, आलं लक्षात, चांगल्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल की मी सेल्फ सस्टेन झालो. पण हे होत असताना तुमच्या आजूबाजूच्या जी काय राहणारी मुलं आहेत त्यांना जर शिक्षण व्यवस्थित मिळत नसेल, त्यांना रोजगार मिळत नसेल, आणि त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे ते बेरोजगार झाले, आणि त्यांनी जर करता चोऱ्या चालू केल्या, त्यांनी गुन्हेगारी चालू केली, त्यांनी या ठिकाणी तुम्हाला असुरक्षित करायचा प्रयत्न जर केला, तर तुम्ही त्या समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राहू शकालच असं नाही, हे समजून घ्या पहिल्यांदा. एकटं आपल्याला सामूहिकरित्या देखील काही जबाबदाऱ्या असतात, आणि त्या जबाबदाऱ्यांची जाणीव होण्यासाठी म्हणून मतदान करत असताना आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे की माझं मतदान करण्याचं कारण काय आहे, आणि ते कारण तुमच्या प्रायोरिटी आणि कशासाठी कुणाला मतदान करतो हे माहित असलं पाहिजे. म्हणून जो प्रश्न आपल्याला विचारला, किंवा मी जे तुम्हाला वाक्य सांगितलं की आपली प्रगल्भता जी लोकशाहीची आहे, तर लोकशाहीची प्रगल्भता ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. जेनजीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की ते या ठिकाणी विचार करत असताना काही ठराविक विषयांच्या पलीकडे जात नाहीत. नंतर सेल्फी टाकणं, बोटाला शाई लावल्यानंतर इथपर्यंत ठीक होतं. पण नंतर काय झालं काहीच माहित नाही. का धाडस होतं राजकारणी लोकांचं की ते कशाही पद्धतीचे अलायन्स करतायत, काहीही करू शकतात.
त्याचं कारण असं आहे की आपली जी काही राजकीय समज आहे, ती राजकीय समज जाणीवपूर्वकरित्या या ठिकाणी मारली जाते. तुम्ही जास्त विचार करू नये. तुम्ही त्याच्यापासून जास्त दूर राहावं. तुम्ही त्याच्याकडं अत्यंत तुमचं नाही मग आपण की आपल्याला अरे ते राजकारण आहे ना एकदम गढूळ झालेलं आहे. त्याच्यात नकोच जायला आपण. असं म्हणून इंटेलेक्च्युअल लोकांनी त्यातून बाजूला राहावं. अशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण झाली आणि तुम्ही जर बाजूला राहिलात, तर पुन्हा आपणच आपलं जास्त नुकसान करून घेतो हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे तुमचे प्रश्न, तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, कारण ही सार्वजनिक व्यवस्था आहे हे समजून घ्या पहिल्यांदा. आणि सार्वजनिक व्यवस्था टिकवण्यासाठी संविधानानं आपल्याला सगळ्यात महत्वाचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार. आज आपल्या या रेग्युलर बैठकीमध्ये असणाऱ्या 50 लोकांपैकी त्यातले 50% लोक मतदान कार्ड आहे की नाही याच्यावर बोलायला तयार नाहीत, हे लक्षात घ्या. प्रश्नांवर तुम्ही कधी बोलाल हा नंतरचा भाग आहे. निवडून आलेल्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारले पाहिजेत. ह्या सुविधा का होत नाहीत हे विचारलं पाहिजे. त्याच्याऐवजी प्रश्न कसे विचारले जात आहेत ते बघा तुम्ही. म्हणजे कोणते प्रश्न? अक्षय कुमारला एकदा टार्गेट केलं होतं बघा त्याच्यामध्ये, की त्यांनी पीएम मोदींना प्रश्न विचारला, की तुम्ही आंबा कसा खाता? कट करून खाता की तसाच खाता पूर्ण? आणि त्यांना ट्रोल करण्यात आलं. कारण का? काही विचारवंतांना पीएम ज्या वेळेला बोलतायत, तुम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारतायत, लोकांच्या समोर जेव्हा जात त्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांवर इम्पॅक्ट काय पडणार आहे, याविषयीचे प्रश्न असणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधींना भेटता, त्यावेळेला त्यांची कारण आपली डिमांड जशी आहे तसा सप्लाय आहे, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. तुम्ही ज्या गोष्टी डिमांड करता, त्या गोष्टी सप्लाय. म्हणजे मतदानाच्या दिवशी मला या ठिकाणी आदल्या दिवशी रात्री पैसे मिळाले, तुम्हाला आदल्या दिवशी या ठिकाणी किंवा मतदानाच्या प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी खानावळी चालू पाहिजेत, पार्ट्या मिळायला पाहिजेत, दारू मिळाली पाहिजे, मटण मिळालं पाहिजे. या मागण्या असतील, तर नंतर प्रश्न विचारण्याचे अधिकार आपल्याकडे राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. आपण ज्यावेळेला समोरच्याकडे एक बोट करतो, त्यावेळेला ह्या 4 बोटांचा विचार केला पाहिजे, की जी 4 बोटं आपल्याकडे असतात. मतदानाची प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शक व्हायला पाहिजे. आपले अधिकार आपल्याला मिळायला पाहिजे. त्या अधिकाराची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली. पहिलं महत्त्वाचं कर्तव्य राष्ट्र उभारणीमधलं तुमची महत्त्वाची जबाबदारी काय? की तुमच्या मतदानाच्या अधिकाराला ओळखत असताना, ते हक्क म्हणून बजावत असताना, त्याच्याबरोबर असणारी जबाबदारी तुम्हाला समजली पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमच्या मताच्या विचारांमध्ये माझी जात, माझा धर्म, माझं या ठिकाणी वैयक्तिक भांडण, एकांविषयी असणारा रोष आणि माझा वैयक्तिक इंटरेस्ट याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रश्नांवर या ठिकाणी बोलणारा नेता, सामाजिक प्रश्न सोडवणारी व्यक्ती ही तुमची प्रायोरिटी ज्या वेळेला बनेल, त्यावेळेला समोरची व्यक्ती 100% बदलून जाईल, लक्षात घ्या. आपले नेते हे आपल्या सामाजिक मानसिकतेचं प्रतिनिधी असतात, हे लक्षात घ्या. हे वास्तव आहे, हे समजून घ्या त्याच्या बाबतीत. म्हणजे समाज ज्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीचं नेतृत्व घडत असतं. त्यामुळं तुम्हाला ज्या वेळेला असं वाटेल, की मला समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचं आहे, तर पहिलं काम करायचं, की मला माझी लोकशाही व्यवस्था समजून घेणं. लोकशाही व्यवस्था समजून घेत असताना वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्यावर आलेली सगळ्यात 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार कोणी आपल्याला दिला हे माहीत पाहिजे. असं दिलं का त्यांनी, की अंबानीकडे जास्त संपत्ती आहे, त्यामुळे अंबानी दर 1 कोटी रुपयाला 1 मतदान करू शकेल, असं दिलं का? आणि जे दारिद्र्यरेषेखालचे आहेत, त्यांना काय सरकार स्कीममधनं राबवतंय, त्यांना जगवतंय, त्यामुळे त्यांनी एकही मतदान करू नये, असं दिलं का? अशी व्यवस्था केली का? अशी जर व्यवस्था केली असती, तर देशातलं चित्र अत्यंत विदारक असतं, लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येकाला आपला आवाज मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. जिथं तुम्ही बोलू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही, संघर्ष करू शकत नाही, तिथं या ठिकाणी गुप्त मतदानाच्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या या ठिकाणी जे काही हेतू आहे ते साध्य करता यावेत, तुम्हाला तुमचं नेतृत्व देता यावं, यासाठी आलेली ही व्यवस्था आहे, हे समजून घ्या पहिल्यांदा. आणि तिथं इतकं दुर्लक्ष तुम्ही नाही करू शकत आहे. म्हणजे त्याच्याकडं सुट्टी घेऊन एन्जॉय करणं नाही करू शकत आहे तुम्ही, लक्षात घ्या. आज बदललेला काळ समजून घ्या त्याच्यामध्ये. मोठमोठ्या सोसायट्या ज्या आहेत, उच्चभ्रू वस्तू ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, ते डिमांड ठेवतायत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, त्यानंतर या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ते डिमांड ठेवतायत, की आमच्या सोसायटीमध्ये कलर करायचा आहे. आमच्या सोसायटीमध्ये सोलर व्यवस्था लावायची आहे. आतला रस्ता करायचा आहे. आतला रस्ता त्याच्यामध्ये. एवढं करून द्या, मग आमच्या सोसायटीचे 1 गठ्ठा मतदान तुम्हाला मिळेल. काही मंडळ असतात, त्या मंडळांची डिमांड काय असते? आम्हाला डॉल्बी सिस्टम द्या, तुम्हाला मतदान मिळेल. म्हणजे काही मंडळांचे उदाहरण मला माहित आहेत, लक्षात घ्या. त्यांनी पुढच्या 5-7 वर्षांचे गणपतीच्या मूर्ती स्पॉन्सरशिपमधून मिळवलेल्या आहेत मतदानाच्या निवडणुकीच्या वेळेला. काहींनी या ठिकाणी मंडळामधल्या डीजेचा खर्च या ठिकाणी 4-5 वर्षाचा मिळवलेला आहे. आणि ते समाधानी आहेत, की आम्ही यांच्याकडनं हे पदरात पाडून घेऊ शकलो.
मुळात आपल्याला त्यांच्याकडनं करून काय घ्यायचं याचा विचार करू ना आपण. व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रतिनिधी निवडण्याची ताकद जी आपल्याला दिलेली आहे, ती आपण या कामासाठी जर वापरणार असू, आपण जर या पद्धतीच्या मागण्या करणार असू, तर डिमांड त्याच पद्धतीने येईल. म्हणजे मला नेता कसा पाहिजे आहे, की तो माझ्या घरच्या जावळाच्या कार्यक्रमाला आला पाहिजे, तो मयत कोणाची झाली तर भेटायला आला पाहिजे, लग्नाला आला पाहिजे, बस हा नेता माझ्यासाठी चांगला आहे. माझे प्रश्न मांडणारा, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, नगरपालिकेमध्ये मांडणारा, आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी मांडणारा जो व्यक्ती त्या कामात असेल, तर तो या पद्धतीचं काम देऊ शकणार नाही, असा वेळ देऊ शकणारे आपण आहोत का? म्हणजे काही चांगलं काम करणारे नेते त्यामुळे दुसऱ्यांदा निवडून येत नाही, की ते मतदारसंघामध्ये प्रत्येकाला भेटणं जो प्रकार असतो, भेटीगाठी. म्हणजे काही लोकांना ते सातत्याने लोकांच्यात असतात. म्हणजे कुणाचाही वाढदिवस असू दे ते पोहोचणार, कुणाचाही लग्न समारंभ असू दे ते पोहोचणार. म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या, तर या पद्धतीचं याचा अर्थ याचं समर्थन कधीच करता येणार नाही, की एकदा निवडणूक झाली की तुम्ही 5 वर्ष दिसायचंच नाही, याचं समर्थन अजिबात होणार नाही. पण आपल्या मागण्या कशा आहेत त्याचा विचार करूया आपण. आपल्या मागण्या आहेत त्या अत्यंत वैयक्तिक पद्धतीच्या चाललेल्या आहेत. आपण प्रायोरिटी ज्या आहेत, आपल्या प्रायोरिटी बदलतोय. आपल्याला वैयक्तिक हितसंबंध जपणारी व्यक्ती जास्त लागते आणि त्यामुळे त्या पद्धतीचं नेतृत्व पुढे येत असतं, लक्षात घ्या. त्यामुळे लोकांच्यात राहिलं नाही तर अडचण होईल. त्यामुळे नजरेत राहिलं पाहिजे, चर्चेत राहिलं पाहिजे. यासाठी काही ट्रिक्स अँड टॅक्टिक्स वापरल्या जात आहेत. हेडलाईन मॅनेजमेंटचे कार्यक्रम राबवले जात आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या वैचारिक परिवर्तनाचा जो भाग होतो, त्याच्यापेक्षा एक प्रगल्भ लोकशाहीचा घटक म्हणून आपण जर आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करत असताना आपलं जे नेतृत्व आपण निवडणार आहोत, त्या नेतृत्वाला लोकनेते म्हणून ज्यावेळेला तुम्ही निवडता, पुढे येतात त्यावेळेला तिथं त्या प्रायोरिटी समजूत येत ना. म्हणजे आपल्याला काय कर्तृत्व आहे समोरच्या व्यक्तीचं, ज्या ज्या व्यक्तीमुळे ही प्रतिनिधित्व म्हणून बसली तिथे व्यक्ती. आता घराणेशाही नाही राहिलेली, आपण म्हणतो त्याबद्दल राजेशाही नाही राहिलेली. म्हणजे राजा का बेटा राजा बनेगा ही परिस्थिती जर नसेल, तर आजूबाजूला तसं का घडत नाहीये? म्हणजे वर्षानुवर्ष एकाच कुटुंब मतदारसंघामध्ये का टिकून आहेत? मग काही ठिकाणी ते चांगलं काम करतात म्हणून आहेत, काही ठिकाणी दुसरा पर्याय निवडूनच दिला नाही म्हणून आहेत. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की सर्वसामान्य चांगला विचार आहे म्हणून कोणी निवडणूक लढवू शकत नाही. त्याचं कारण असं झालेलं आहे, की आपल्या मागण्या बदललेल्या आहेत. आपल्या डिमांड बदललेल्या आहे, त्यामुळे आपल्याला सप्लाय त्या पद्धतीचा होत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही तरुणांची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, लक्षात घ्या, की संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार, मी वारंवार आज ते रिपीट करतोय, की संविधानानं आपल्याला फक्त अधिकार दिले नाहीत, आपल्याला काही कर्तव्य सांगितलेले आहेत. मतदान हा हक्क म्हणून जेव्हा ज्यावेळेला बजावता, त्यावेळेला त्याच्यावरचं कर्तव्य काय आहे हेही महत्वाचं आहे. मतदान करत असतानाचा माझा विचार काय आहे हा महत्वाचा आहे. आणि मतदानानंतरची माझी भूमिका काय असेल हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आजचा हा विषय आपण ज्यावेळेला चर्चेला घेतला, त्यावेळेला बऱ्याच पद्धतीच्या बंधनांमध्ये हा विषय मांडणं गरजेचं असतं. बंधनं मी यासाठी म्हणतो, लक्षात घ्या, की आपण बोलत असताना कुठलाही शब्द चुकीच्या पद्धतीने जर गेला तर त्याचा गैरअर्थ होऊ शकतो. त्याचे परिणाम आपल्या विद्यार्थ्यांसाठी चाललेल्या कार्यक्रमावर, उपक्रमावर होऊ शकतात. याची जाणीव ठेवून मांडणी करत असताना ही विषय याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न माझा केला, की कोणत्याही एका विचार प्रवाहात तुम्ही असायलाच पाहिजे. तुम्ही अलिप्तवाद नाही घेऊ शकत. माझं मत राजकारणात मतच नाही, मी राजकारणाशी संबंधितच नाही असं होणार नाही. तुम्हाला तुमची राजकीय मतं असायलाच हवीत, ती कोणतीही असू देत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रायोरिटी ज्या आहेत, ह्या प्रायोरिटी सार्वजनिक हिताचं रक्षण करणाऱ्या असाव्यात, हे महत्वाचं आहे. मतदान करत असताना जात, धर्म आणि वैयक्तिक स्वार्थ याच्या पलीकडे जाऊन सामाजिक व्यवस्थेची गरज काय आहे यानुसार जर मतदान व्हायला लागलं, तर स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष पूर्ण झालेल्या देशामधल्या मतदारांची प्रगल्भता जी आहे, ती प्रगल्भता वाढली तर निश्चितपणे आपल्याला अपेक्षित असणाऱ्या चांगल्या बदलांची या ठिकाणी नवीन नांदी आपल्याला बघायला मिळू शकते. हे लक्षात, नवीन नांदी म्हणत असताना आजही काही चांगलं घडतंय, उद्याही अजून चांगलं घडू शकतं. त्याच्यामध्ये अजून चांगला बदल या ठिकाणी होऊ शकतो. लोकप्रतिनिधींच्या वर्तवणुकीमध्ये, लक्षात घ्या, ते कुठल्याही पक्षाचे असू देत, वर्तवणुकीमध्ये बदल होण्यासाठी गरजेचं आहे, की मतदारांच्या मानसिकतेमध्ये बदल होणं हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर या सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने तरुणाई विचारात घेईल अशी अपेक्षा आहे. आज एक टास्क जाताना फक्त इतकं सांगेन, लक्षात घ्या, की तुम्ही आतापर्यंत किती वेळेला मतदान केलं ते बघा. आणि तुम्ही ज्या निवडणुका आता बघितलेल्या आहेत, 3, 4, 5 निवडणुका तुम्ही बघितलेल्या असू शकतात. त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी कोणत्या मुद्द्याचा विचार करण्यात आला?
म्हणजे जातीचा विचार करण्यात आला, धर्माचा विचार करण्यात आला, तिथल्या असणाऱ्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार करण्यात आला, द्वेषाचा विचार करण्यात आला, का लाट-होटी म्हणून भावनिक या ठिकाणी विचार करण्यात आला, की मुद्द्याला धरून मतदान करण्यात आलं, याचा विचार करा. म्हणजे ही परिस्थिती काय आहे आणि कशी बदलता येऊ शकते, हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजेल. आजच्या दिवसासाठी उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. तुम्हाला आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.